नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 35 सोडवणार आहोत. मल्टिप्लाय येथे आपणास अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा मल्टिप्लिकेशन करायचा आहे. सोडूया. खूप सोपा प्रश्न आहे. पहिला प्रश्न 16xy इंटू 18xy. तर हा मल्टिप्लिकेशन सोडवण्यासाठी आपणास प्रथम कोइफिशियंट जे आहेत म्हणजे हे नंबर, हे अंक, कोइफिशियंटचा मल्टिप्लिकेशन करायचा आणि नंतर व्हेरिएबल जे आहेत त्यांचा मल्टिप्लिकेशन करायचा. आपणास सोपं होण्यासाठी आपण 16 आणि इंटू 18 हे दोन्ही जवळजवळ लिहू आणि नंतर x इंटू वाय इंटू एक्स आणि इंटू वाय. तर आता हा मल्टिप्लिकेशन घेता येईल आपणास 18 इंटू 16 28 288 म्हणजे हा आन्सर किती येईल 288. आणि x इंटू वाय इंटू एक्स इंटू वाय म्हणजे x इंटू एक्स एक्स स्क्वेअर होईल आणि y इंटू वाय वाय स्क्वेअर होईल. म्हणजे हा मल्टिप्लिकेशन आपला किती येईल हे येईल. नेक्स्ट त्याचप्रमाणे येथे पण 23 हे कोइफिशियंट आहे आणि हा 4 कोइफिशियंट आहे. यांचा प्रथम मल्टिप्लिकेशन घेऊ आणि नंतर जे व्हेरिएबल आहेत म्हणजे व्हेरिएबल म्हणजे अल्फाबेट्स हे एक्स आहे, वाय स्क्वेअर आहे, वाय आहे आणि झेड स्क्वेअर. प्रत्येकामध्ये मल्टिप्लिकेशन असल्यामुळे आपण मल्टिप्लिकेशनमध्ये सेपरेट करून लिहिलेले आहेत. तर आता ते 23 इंटू 4 92 होतील आणि एक्स एकच टर्म आहे म्हणजे एक्स, वाय स्क्वेअर इंटू वाय म्हणजे वायचा क्यूब होईल, वाय स्क्वेअर इंटू वाय म्हणजे वायचा क्यूब होईल आणि झेड स्क्वेअर एकच टर्म आहे झेड स्क्वेअर. हेच येईल आपलं आन्सर. नेक्स्ट येथे हा ब्रॅकेट आहे मित्रांनो आणि ब्रॅकेटला 4c ने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे ब्रॅकेटच्या दोन्ही टर्मला आपणास 4c ने मल्टिप्लाय करावं लागेल किंवा ब्रॅकेटच्या प्रत्येक ह्या घटकाने 4c ला मल्टिप्लाय करावं लागेल. समजा याला मल्टिप्लाय करू म्हणजे काय होईल 12a इंटू 4c होईल आणि प्लस साईन ॲज इट इज. नंतर मग 17b ने याच टर्मला मल्टिप्लाय करू म्हणजे 17b इंटू 4c होईल. आता 12 इंटू 4 आणि a इंटू c 12 इंटू 4 a इंटू c म्हणजे ac होईल आणि प्लस साईन ॲज इट इज 17 इंटू 4 आणि हे b इंटू c म्हणजे bc होईल मध्ये प्लस साईन आहे इक्वल टू 48 12 इंटू 4 आणि ac होईल आणि प्लस 17 इंटू 4 68 आणि हे BC होईल. हे आलेलं आहे आपलं हॉरिझॉन्टल मेथडने. जर हे व्हर्टिकल मेथडही करता येईल आपणास. व्हर्टिकल मेथड म्हणजे कशी 12a प्लस 17b हा ब्रॅकेट आणि इंटू काय करायचं आहे 4c ने मल्टिप्लाय करायचं आहे. तर आता 4c ने आपण या टर्मला मल्टिप्लाय करणार म्हणजे काय होईल 48 4 इंटू 12 48 आणि a इंटू c म्हणजे ac होईल आणि प्लस पुन्हा याच टर्मला मल्टिप्लाय करणार 17 इंटू 4 म्हणजे 68 होईल आणि b इंटू c म्हणजे bc. हे आन्सर आणि हे आन्सर सेम आहे. कोणतीही मेथड यूज करता येईल. नेक्स्ट आता येथे दोन ब्रॅकेट आहेत. दोन्ही ब्रॅकेटमध्ये बायनॉमियल आहे म्हणजे येथे दोन टर्म आहेत येथे दोन टर्म आहे. दोन्ही ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन आहे आणि प्रत्येक ब्रॅकेटमध्ये प्लस साईन आहे येथे. तर आता आपण काय करू या ब्रॅकेटच्या या 4x ने पूर्ण ह्या ब्रॅकेटला एकदा मल्टिप्लाय करू आणि नंतर प्लस साईन ॲड करून 5y ने पुन्हा याच ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू म्हणजे सॉल्व होईल आपला प्रॉब्लेम. 4x ने काय करायचं या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं म्हणजे 9x प्लस 7y
बरोबर आहे, प्लस साईन ॲज इट इज. नंतर काय 5y ही सेकंड टर्म या ब्रॅकेटची आणि नंतर पूर्ण हाच ब्रॅकेटने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 9x प्लस 7y असं होईल. आता 4 × 9 म्हणजे आता या म्हणजे 4x × 9x एक असं होईल. नंतर हे प्लस साईन ॲज इट इज. नंतर 4x प्लस 7y म्हणजे 4xने 7yला आपण मल्टिप्लाय करणार. प्लस साईन ॲज इट इज 4x × 7y × 7y होईल आणि प्लस 5yने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू आपण 9xला 5y × 9x होतील. 9xला मल्टिप्लाय नंतर मग 7 प्लस साईन ॲज इट इज नंतर 5y आणि हे × 7y याप्रमाणे आपण मल्टिप्लाय केलेले आहेत. ओके. आता 4 × 9 म्हणजे 36 आणि x × x म्हणजे x स्क्वेअर होतील. हे प्लस साईन ॲज इट इज 4 × 7 28 होतील आणि x × y म्हणजे xy प्लस हा ब्रॅकेट 5 × 9 45 आणि y × x म्हणजे xy आणि प्लस आता 5 × 7 35 आणि y × y म्हणजे y स्क्वेअर होईल. कारण हे मल्टिप्लिकेशन साईन आहे प्रत्येक ब्रॅकेटमध्ये आतमध्ये. आता हे 36 x स्क्वेअर येथे xy आहे येथे xy ॲडिशन आहे. हे ॲडिशन करता येईल आपणास 28 प्लस 45 म्हणजे 45 प्लस 28 73 आन्सर येईल. म्हणजे याऐवजी काय लिहिणार आपण 73xy आणि प्लस 35y स्क्वेअर ॲज इट इज आन्सर आपलं हे येईल. किंवा हेच जर आपण व्हर्टिकल मेथडने केलं असतं मित्रांनो तरी चाललं असतं. हे पहा आता 4x हा ब्रॅकेट आपला प्लस 5y आणि मल्टिप्लाय काय करायचं आहे हा ब्रॅकेट आहे मल्टिप्लाय करायचं आहे 9x प्लस 7y ने. ज्याप्रमाणे आपण समजा 23 × 27 हा मल्टिप्लिकेशन करतो. प्रथम आपण 7ने मल्टिप्लाय करतो ह्या दोन्ही टर्मला नंतर मग 2ने मल्टिप्लाय करतो ह्या दोन्ही टर्मला. त्याचप्रमाणे येथे यांचे व्हेरिएबल वेगवेगळे असल्यामुळे आपण या साईडने केलं तरी चालेल या साईडने केलं तरी चालेल. समजा 9ने काय करू ह्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करू तर काय होईल 9ने प्रथम हा या टर्मला आणि या टर्मला करू 9 × 4 म्हणजे आणि x × x म्हणजे x स्क्वेअर. आता 9xने याला मल्टिप्लाय करू म्हणजे प्लस 45 होतील आणि x × y म्हणजे xy होतील. आता 9xने मल्टिप्लाय करणं झालेलं आहे. आता 7yने मल्टिप्लाय करू याच टर्मला आपण वरच्या 7yने याला मल्टिप्लाय करू आणि 7yने याला मल्टिप्लाय करू. आता ती स्टेप आपण खाली घेऊ 7 × 28 म्हणजे 28xy होईल. xyची टर्म आहे इथं त्याच्यामुळं या खालीच लिहू आपण 28xy आणि हे काय होईल 7 × 5 म्हणजे 35y स्क्वेअर प्लसमध्ये येईल 35y स्क्वेअर. आता ही पूर्ण आपण मल्टिप्लिकेशन आहे पूर्ण आपण ॲडिशन घेऊ. आता ही प्लस 35y स्क्वेअर आणि प्लस हे 73 येते xy आणि हे 36x स्क्वेअर. हे पहा आपलं हे आन्सर आलेलं आणि हे आन्सर आलेलं हे दोन्ही सेम आलेले आहेत. फक्त ही हॉरिझॉन्टल मेथड आहे आणि ही व्हर्टिकल मेथड आहे. कोणत्याही पद्धतीने करता येईल. नेक्स्ट येथे आपणास रेक्टँगल दिलेला आहे त्याची लेंथ आणि ब्रीथ दोन्ही पण दिलेले आहे. समजा हा रेक्टँगल आहे येथे डायग्राम काढायची गरज नाही पण समजण्यासाठी काढतोय आपण. लॉंग म्हणजे त्याची लेंथ दिलेली आहे किती दिलेली आहे 8x + 5 सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे
आणि ब्रॉड म्हणजे रुंदी दिलेली आहे ब्रीथ 5x + 3 5x + 3 सेंटीमीटर म्हणजे ही आहे आपली लेंथ आणि ही आहे ब्रीथ आणि हा रेक्टँगल आहे. तर आपणास एरिया काढायचा आहे. एरियाचं फॉर्म्युला माहिती आहे आपणास एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल टू लेंथ इंटू ब्रीथ. आन्सर कसं येईल एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल टू लेंथ इंटू ब्रीथ. लेंथ दिलेली आपणास 8x + 5 सेंटीमीटर आणि ब्रीथ आहे 5x + 3. आता ह्या दोन एक्सप्रेशन झालेले आहे मल्टिप्लिकेशन आहे हे सॉल्व करता येईल आपणास. तर आपण हॉरिझॉन्टल मेथड घेऊ. 8x ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे 5x + 3 नंतर हे प्लस साईन 5 आणि 5 ने पुन्हा हाच ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे 5x + 3. आता सॉल्व करता येईल 8 इंटू आता 8x ने या दोन्ही टर्म मल्टिप्लाय करू 8 इंटू 5 40 x इंटू x स्क्वेअर प्लस 8 इंटू 3 आणि x प्लस 5 इंटू 5 25 x आणि प्लस 5 इंटू 3 15 म्हणजे 40 x स्क्वेअर प्लस हे दोघांचे ॲडिशन घेता येईल आपणास 24 आणि 25 म्हणजे 49 होतील आणि x आणि प्लस 15 हा येईल आपला एरिया. हा येईल एरिया. युनिट आपलं सेंटीमीटर दिलेलं आहे. एरिया असल्यामुळे सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. समजले मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.